म्हणजे जर आयुष्याचे जर शोध लावायचे असतील आणि सक्सेस पासून जर दूर जायचं नसेल तर चवीपुरतं टेन्शन असणं गरजेचं आहे. ही गोष्ट खरी आहे. हे मी अनुभवलेले टेन्शनचे अनुभव तुम्ही मला विचारले. तर त्याच्याकडे येतो. ॲक्च्युली 12वीला असताना काही मला एंट्रन्स एक्झामिनेशन नव्हती. 95मध्ये माझं 12th झालं, त्यानंतर माझं ॲडमिशन झालं. मार्क्सच्या बेसिसवर ॲडमिशन झालं. म्हणजे मला तसं आठवलं तर मला 12वीमध्ये फार ताण नव्हता आला. म्हणजे आमच्या वेळेस कॉम्पिटिशन नव्हती असा भाग नाही, त्यावेळेस ही प्रचंड कॉम्पिटिशन होती. एक तर 10वीपर्यंत मी नवोदय विद्यालयाला शिकलो आणि त्यामुळे तिथं फार जास्त घरच्यांचं सुपरविजन नसल्यामुळं चलता आहे म्हणत मी 70-80% मार्क घेऊन पास झालो. पण त्यामुळं बाहेर आलो त्यावेळेस आधी खूप जास्त स्वतःकडूनच अपेक्षा नव्हत्या. 11वीमध्ये ज्यावेळेस चांगले मार्क पडले त्यावेळेस वाटले की आता 12वीला जास्त तयारी करावी. आणि मी खूप सिम्पल फंडा त्यावेळेस ठेवला होता की आपल्याकडं बऱ्यापैकी बुद्धिमत्ता आहे आणि त्यावेळेस आता तर खूप जास्त टेस्ट होतात. त्यावेळेस आमच्या त्यावेळेस व्हायचे, पण पूर्ण सिलेबसवर 5 टेस्ट आमच्या झाल्या होत्या आणि 5 वेळेस सगळा सिलेबस वाचून झाला. मी स्वतःला एवढंच सांगितलं होतं की 5दा वाचलेस, ह्याच्यापेक्षा जास्त काय येणार आहे तुला. त्यामुळे जेवढं आलं तेवढं फक्त पेपरमध्ये सोडवायचं आहे. आणि योगायोगानं चांगले मार्क पडले आम्हाला. PCB ग्रुप, मला दोन्ही, माझं मॅथ्स पण होतं PCB आणि PCM. मला 97 असे PCBला होते आणि 95 मॅथ्सला होते. त्यामुळे दोन्ही चॉईस होते, पण डोक्यात आधी फिक्स होतं की आपल्याला MBBSला जायचं आहे. त्यामुळे मी काही इंजिनिअरिंग साईडचा विचार केला नाही. पण माझा खरा पहिला जो अनुभव मला जो हादरवणारा ठरला ह्या स्ट्रेसच्या रिलेटेड, तर तो म्हणजे पहिला अनुभव जो सांगतो मी तो चांगला अनुभव सांगतो. म्हणजे की मी ह्याला जोडेन की आपल्या मनाची ताकद काय असते. कारण की स्ट्रेस हा आपल्या मनाचा भाग आहे. तर आपल्या मनामध्ये प्रचंड कन्स्ट्रक्टिव्ह ताकद आहे आणि आपल्या मनामध्येच प्रचंड डिस्ट्रक्टिव्ह ताकद सुद्धा आहे. पहिला जो अनुभव माझा आहे तो माझ्या कन्स्ट्रक्टिव्ह ताकदीचा माझा अनुभव आहे. माझं 12वी झालं, MBBSला नंबर लागला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादला मी गेलो. ऑब्व्हियसली त्यावेळेस 1.5 वर्षाचं असायचं फर्स्ट इयर, आता ते 1 इयरचं आहे. पहिले 6 महिने तर हवेत की MBBSला, ते सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला आपला नंबर लागला आहे. त्यामुळे पहिले 6 महिने तिथं ॲडजस्टमेंट आणि हवेत, अभ्यासाचा काही संबंध नव्हता. दुसरे 6 महिने अजून ते नशा पूर्णपणे उतरली नव्हती आणि बरंचसं काही वेगळं नवीन ठिकाणी गेलेलं एक्सप्लोअर करण्यात. आणि शेवटचे 6 महिने ज्याला आम्ही एक्झाम टर्म आपण म्हणायचो, तर ती एक्झाम टर्मची सुरुवात आली ना, माझ्या लक्षात आलं की अरे 6 महिन्यावर आता परीक्षा आहे. एकच परीक्षा, वर्षभर परीक्षाच नसायची दुसरी, एकच परीक्षा. आणि आता काय व्हायचं, फक्त 3 मोजून सब्जेक्ट होते, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री नावाचे. त्यातला ॲनाटॉमी मात्र माझा पक्का होता, कारण की मला तो प्रचंड आवडणारा सब्जेक्ट. आणि आपल्याला जे डिसेक्शनसाठी हे असायचं तर 6 जणांमध्ये ती डिसेक्शनची बॉडी दिलेली जायची. माझ्या टेबलवरच्या बाकीच्या 5 लोकांना अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे अख्ख्या बॉडीचं सगळं डिसेक्शन मी एकट्यानं केलं होतं आणि एकही ऑर्गन जो सापडला नाही, बारक्यात बारकी नर्व सुद्धा सापडली नाही, असं कधीच व्हायचं नाही. त्यामुळे मला सांगायचं की त्या 12 नंबर टेबलवर जाऊन बघा, तुमच्या टेबलवर सापडत नसेल तर. असा एवढा माझा तो ॲनाटॉमी, इट वॉज ओके. त्यामुळे ॲनाटॉमीचा मला काही ताण नव्हता. फिजिओलॉजी थोडंसं बोरिंग होतं, पण बऱ्यापैकी चाललेलं होतं. बायोकेमिस्ट्री मात्र प्रचंड रटाळ सब्जेक्ट. म्हणजे मला तो वाचावाच वाटायचा नाही. म्हणजे हे कदाचित केमिस्ट्री तुम्हाला आहे आणि तुम्ही तो अनुभव घेत असाल. त्यातल्या त्यात ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणलं की 12वीत सुद्धा मला. तर बायोकेमिस्ट्रीला आम्हाला रामकृष्णन नावाचं एक पुस्तक सगळे रेफर करायचे, पण ते पुस्तक इतकं बोरिंग वाटायचं, मला ते वाचावंसंच वाटायचं नाही. प्रिलिम एक्झाम आल्या, 1 महिना आधी प्रिलिम एक्झाम जे व्हायच्या, त्याच्यामध्ये ॲनाटॉमी फिजिओमध्ये मी पास झालो आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये मला 100 पैकी तब्बल 12 मार्क घेतले मी आणि फुल फेल झालो. आणि मग त्याच्यानंतर महिना होता एक अभ्यासाला, पण तरी सुद्धा ते रामकृष्णनला काही हात लावा असं वाटायचं नाही. आणि मग फायनल परीक्षा आली. पहिले 2 पेपर ॲनाटचे झाले, छान गेले. दुसरे 2 पेपर फिजिओचे बरे गेले, म्हणजे पास होईन हा विश्वास होता. त्या दिवशी दुपारी 2 वाजता पेपर सोडून रूमवर आलो मी. आता काय, आता बायोकेमिस्ट्री, आता वाट लागली, हे काही निघत नाही आपलं. एक तासभर बसलो, त्या रामकृष्णनकडे बघत बसलो. म्हणलं की नाही यार, ह्याला नाही वाचावंच वाटत आहे अजून सुद्धा. ते रामकृष्ण असं बाजूला ठेवलं. 2 वाजता दुपारी जेवण झाल्यानंतर रूमच्या बाहेर पडलो शोधायला की कुणाकडे दुसरं पुस्तक आहे का. मग माझ्या दुसऱ्या एका ज्युनियरकडं मला पुस्तक, देव नावाचं, जो दुसऱ्या वर्षीचा ॲडमिन होता, त्याकडे देव नावाचं एक 400 पेजेसचं पुस्तक त्याकडे नवीन आलं होतं त्यावेळेस.
तर मी ते उचललं, म्हटलं चला आता आज देव वाचायची आणि आपल्याला परीक्षा द्यायची. दुपारी 2 आणि मग स्वतःच्या रूममध्ये अभ्यास करायचं होतं. म्हटलं इथं होत नाही आता. आपण एका दुसऱ्या मित्राला म्हटलं आजच्या दिवस ह्या पेपर पुरता तुझ्या रूममध्ये बसू का? तो म्हटलं हो. मग त्या रूममध्ये जाऊन बसलो. दुपारी 2:30 वाजता पहिलं पेज सुरुवात केली अनुक्रमणिकेपासून. 2:30 ते संध्याकाळी 6 वाजता जाऊन चहा पिऊन आलो. 6 ते 8, 6:30 ते 8 वाजता जाऊन जेवण करून आलो. 9 ते रात्री 12 वाजता उठून चहा पिऊन आलो परत. 12 ते सकाळी 6ला उठून आंघोळ वगैरे केली. परत 8 वाजता नाश्ता करून आलो. 8 वाजता परत बसलो. दुपारी 1 वाजता जेवायला. परत 2 वाजता येऊन बसलो. संध्याकाळी 6 वाजता चहा प्यायला. संध्याकाळी 8 वाजता जेवायला. रात्री 12 वाजता चहाला. तिसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी पुस्तक खाली ठेवलं. 400 पानं वाचून झाली होती. मी दोन रात्री अजिबात 1 मिनिट सुद्धा मी झोपलो नाही. पूर्ण ते पुस्तक वाचून काढलं आणि आय वॉज कॉन्फिडंट की मला आता बायोकेमिस्ट्री खूप चांगलं येतं. आणि मी जाऊन परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर सुद्धा मी म्हणालो की अरे चांगला गेला आहे. आणि 100 पैकी 54 मार्क घेऊन मी त्या बायोकेमिस्ट्रीमध्ये पास झालो. आणि मला कळालं की अरे काय प्रचंड ताकद आहे आपल्याच मनामध्ये, की अरे आपण ठरवलं तर जे आपल्याला काहीच येत नाही ते 2 दिवसात आपण करू शकतो. पण हा सल्ला नाही आहे, हा फक्त अनुभव आहे. याच्यासोबत दुसरा अनुभव आपण जोडू. मी ज्यावेळेस सेकंड इयरला गेलो, पहिल्या वर्षीचा अनुभव होता, त्यामुळे का नाही आता सुरुवातीपासून अभ्यास करायला पाहिजे. त्यामुळे बऱ्यापैकी सुरुवातीपासून थोडा अभ्यास. आणि सेकंड इयरला 4 सब्जेक्ट असायचे. सेकंड इयरचा पॅथॉलॉजी नावाचा सब्जेक्ट, ज्याचा बऱ्यापैकी पहिला पेपर असायचा, तो बऱ्यापैकी छान अभ्यास झाला त्याचा. परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री एक असाच मित्र फिरत रूममध्ये, काय रे झालं का अभ्यास? म्हणलं हो सगळं झालं वाचून छान. मला काही कळनाच गेले यार, म्हणजे वाचायला पण आठवतं का नाही की. आता असा म्हणून तो गेला निघून. पण तो गेला पण प्रश्न नाही गेला. तो प्रश्न मागेच ठेवून गेला की वाचलंय खरं पण आठवलं नाही तर. आणि मग तो प्रश्न काही डोक्यातून जाईना. ती रात्र झोपेत तसंच तो प्रश्न डोक्यात, म्हणजे झालाय अभ्यास पण आठवलं नाही तर. सकाळी उठल्यानंतर दुपारी असायचे पेपर त्यावेळेस सेकंड इयरचे. सकाळपासून ते डोक्यात रेंगाळत होतं. आणि ज्यावेळेस मी एक्झाम हॉलकडे जायला निघालो दुपारी, हळूहळू धडधड वाढायला लागली. वाचलंय आठवलं नाही तर. एक्झाम हॉलमध्ये जाऊन बसलो आणि मग बाकी सगळ्यांकडे बघितलं आणि मला अरे हे सगळ्यांचं झालंय छानच, आपलंच काय होतं की झालंय खरं पण आठवलं नाही तर कसं करायचं. त्याने पेपर आणून दिला हातामध्ये. तोपर्यंत छातीची धडधडण, थोडासा हाताला घाम सुटायला सुरुवात झाली होती की आठवलं नाही तर काय करायचं. आणि पेपर हातात घेतला आणि सगळा पेपर वाचून काढला. लक्षात आलं की सगळे प्रश्न मी वाचलेल्या चॅप्टरमधले आलेत. पहिला नंबर टाकला आणि कम्प्लीट ब्लॉक की एक अक्षर आठवायला तयार नाही. म्हणजे प्रश्न माहिती आहे पण अक्षर आठवायला तयार नाही. मग 5 मिनिट 10 मिनिट तयार घातले. म्हणजे हा सोड, दुसरा घे. दुसरा टाकला ब्लॉक, तिसरा टाकला ब्लॉक, चौथा. फक्त मला वाटतं की त्यातलं एक मला अजूनही आठवतं, स्पॉटेड किडनी नावाचा एक डिसीज असतो. त्याची शॉर्ट नोट अर्धी लिहिली मी, तेवढंच काही तर थोडंसं पुसटचं असतं. बाकी सगळ्या प्रश्नांचे फक्त नंबर टाकले आणि 1.5 तास प्रयत्न केला. एक शब्द आठवायला तयार नाही. मग मी पेपर बंद केला. म्हटलं बसायचं तरी तासभर अजून. सगळा पेपर संपल्यानंतर तो हातात दिला. पळत सगळ्याच्या आधी रूमवर आलो. रूमला आतून कडी घातली आणि ओक्साबोक्शी रडलो. आयुष्यात पहिल्यांदा नापास झालो होतो. आणि तसं दुसरं कोणी केलं नव्हतं, माझ्याच मनानं केलं होतं. त्यामुळे हा अनुभव मला खूप शिकवणारा होता. म्हणजे पहिल्या वर्षी मी अनुभवलं होतं की मनाची कन्स्ट्रक्टिव्ह ताकद काय असते. दुसऱ्या वर्षी अनुभवलं की मनाची डिस्ट्रक्टिव्ह ताकद काय असते. आणि त्याच्यामुळं मला ती जाण निर्माण झाली. मला असं वाटलं की आता हे सगळं सोडून, आपण नापास झालो सेकंड इयरला, चला सगळं सोडून घरी जाऊ. भर ओसरला. संध्याकाळचा चहा घेतल्यानंतर म्हटलं की नाही, आता नापास तर झालोय, फक्त आता प्रश्न हा आहे की 4 विषयात नापास का 1 विषयात नापास. म्हटलं 4 विषयात नापास नको, पुढच्या वेळेस 4 विषयाचा अभ्यास करावा लागेल परत. मग आवरलं, ते बाजूला ठेवलं. ठेवता आलं हे परत मला माझ्या मनाची मला मिळालेली साथ असं वाटतं. आणि मी संध्याकाळी परत पुढच्या मायक्रोच्या अभ्यासाला लागलो. पुढचे 3ही पेपर मी व्यवस्थित छान पास झालो.
6 महिने माझी जी क्लिनिकची बॅच होती 20 जणांच्या बॅचमध्ये मी एकटा फेल झालेलो होतो, बाकी सगळे फेल. आम्हाला फॉर्च्युनेटली एक विषय गेला तर कॅरी ऑन मिळायचं, त्यामुळे 3rd इयरला ॲडमिशन मिळालं. दुसऱ्या वेळेस 6 महिन्यांनी परत एक्झाम दिली, त्याच्यामध्ये मी युनिव्हर्सिटी टॉप केलं पॅथोमध्ये, कारण की अभ्यास झालेला होता, फक्त मनाचा जो आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळं आपला माइंडसेट म्हणजे तुमच्याकडं असलेली बौद्धिक क्षमता काय आहे ही महत्त्वाची आहेच आहे, पण त्याच्या सोबतीनं तुमच्याकडं असलेली तुमच्या भावनांना मॅनेज करण्याची भावनिक क्षमता काय आहे, ज्याला आपण EQ असं म्हणतो, इमोशनल कोशंट. तो इमोशनल कोशंट हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचा धडा मला खूप लवकर मिळाला. आणि मला वाटतं की ते 2 उदाहरणं खूप महत्त्वाची होती माझ्या आयुष्यातली, ज्यांनी मला पुढं सायकॅट्रिस्ट होण्यासाठी किंवा ते निवड करण्यासाठी मदत केली. खूप सुंदर अनुभव सगळ्यांनी सांगितले आणि याच्यातून शिकण्यासारखं बरंच आहे. रिसेंटमध्ये आपण छावा नावाचा मूवी पाहिला, त्या मूवीच्या शेवटी एक पोएम आहे. आता पोएम मध्ये सांगितलंय की मन के जीते जीत है, मन के हारे हार. बरोबर आहे. आणि त्याचसोबत सोबत असंही म्हटलं जातं कि अगर जीत और हार डिसाइड करना है तो वो आपका मन डिसाइड करता है. अगर ठान लो तो जीत है और अगर मान लो तो हार है. म्हणजे आपल्या मनामध्ये खरंच प्रचंड कन्स्ट्रक्टिव्ह ऍज वेल ऍज डिस्ट्रक्टिव्ह पॉवर असते. आपण कोणत्या अँगलनं जास्त विचार करतो त्याच्यावरून आपण क्रिएट किंवा डिस्ट्रॉय करू शकतो. खूप चांगलं उदाहरण दिलं सर. आता ह्या सोबत सोबत म्हणजे अभ्यासाचा पाठ तर असतोच. बरं, सरांनी जे उदाहरण दिलं पॅथॉलॉजीचं, त्याच्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की पॅथॉलॉजीसाठी एक पुस्तक आहे जे कॉमनली मेरी सरांनी पण वापरलं असेल. ते पुस्तक आहे रॉबिन्स नावाचं. बरोबर आहे सर? येस येस. आणि हे रॉबिन्स नावाचं पुस्तक सेकंड युनिव्हर्स मधलं सगळ्यात मोठं पुस्तक असते. पुस्तक जरी मोठं असेल तरी त्याचा रायटिंगचा जो फॉन्ट असतो तो छोटा असतो. त्याचा रायटिंगचा जो फॉन्ट आहे तो छोटा आहे आणि म्हणून ते एकदा वाचून लक्षात राहील हे अंधश्रद्धा आहे. एकदा वाचून लक्षात राहील असं शक्यच नाही. त्याला परत परत वाचावं लागतं. कॉन्सेप्ट कसा आहे ते डोक्यात बसवावं लागतं. कोणत्या गोष्टीमुळे काय चेंजेस होतात हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत पॅथॉलॉजी डोक्यात घुसत नाही. आणि महत्वाची गोष्ट काय आहे की आपण फर्स्ट एमबीबीएसला फिजिओलॉजी शिकतो की बॉडीमध्ये नॉर्मल कसं चालतं, आणि अनलेस अँड अंटिल आपल्याला नॉर्मल कसं चालतं हे माहिती असेल तरच ॲबनॉर्मल काय ते पॅथॉलॉजी मध्ये कळतं. म्हणजे पॅथॉलॉजी एका पुस्तकाचा किंवा एका विषयाचा अभ्यास नसतो, तो डायरेक्टली 2 विषयाचा अभ्यास असतो. फर्स्ट एमबीबीएसला शिकलेलं फिजिओलॉजी तरच मग सेकंड एमबीबीएसला शिकलेलं पॅथॉलॉजी असं आहे. आणि म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या गोष्टीमध्ये अडचणी येतात. पण सरांनी सांगितलेल्या उदाहरणावरून जरी एखाद्या वेळेस आपला सुरुवातीला अभ्यास कमी झाला असेल तरी ठरवल्यानंतर जसं सरांनी बायोकेमिस्ट्री सब्जेक्ट बद्दल सांगितलं आणि पॅथॉलॉजी मध्ये सर तर युनिव्हर्सिटी टॉपर आहे, तर आपण डेफिनेटली की बाबा आपण आपला जो कुठला सब्जेक्ट असेल, स्पेशली आपल्याला फिजिक्स असो किंवा केमिस्ट्री असो, ते विषय थोडेसे त्रासदायक वाटतात. तुम्ही ठरवल्यानंतर ते विषय तुमच्यासाठी फार मोठी चुनौती नाही, तुम्ही त्यांना सहज ओव्हरकम करू शकता असं मला वाटतं. पण सर ह्या अभ्यासासोबत सोबत अभ्यासाचं टेन्शन असतंच आणि याच्यासोबत सोबत अजून काही गोष्टींचं टेन्शन असतं. ते म्हणजे वडिलांची इच्छा आहे म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे. मग त्या अपेक्षा असतात, मग हळूहळू अपेक्षांचं दडपणामध्ये रूपांतर होतं. घरी जेव्हा जातात बिचारे लेकरं इथे दिवसभर अभ्यास करतात, कसं तरी मेसवर खाऊन हे लोक दिवस चालवत असतात, कधी कंप्लेंट करत बसत नाही की मेसच्या वांग्याच्या भाजीमध्ये वांगच नाही, डाळीमध्ये तर डाळ शोधावंच लागेल असं कधीच काही म्हणत नाही. हे कम्प्लिटली प्रामाणिकपणे मेहनत करतात. पण जेव्हा जेव्हा ही घरी व्हिजिट करायला जातात, जेव्हा जेव्हा हे गावाकडे जातात, गावाकडे गेला तर एक प्रेमाचा हळवा आनंद त्यांना पाहिजे असतोय. त्यावेळेस काका असतील, मामा असतील, मावशी असतील, या सगळ्यांकडून अपेक्षांचं इनडायरेक्टली एक दडपण येतं की होणार बरं डॉक्टर होणार, आता इंजिनियर साहेब यायलाच लागले, असे जे शब्द ऐकू येतात. या गोष्टीचं आम्ही दडपण घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे. हे दडपण जर असेल तर अभ्यासामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते का, अभ्यासावरच अजून जे काही परफॉर्मन्स डाऊन होऊ शकतो, याच्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता सर? सेकंड इयरच्या एक्झाममध्ये फेल होऊन मी घरी आलो. माझे वडील प्रायमरी टीचर होते आणि ते नुकतेच रिटायर झाले होते मी ज्यावेळेस MBBSला लागलो त्यावेळेस.
जशी आमची खूपच बऱ्यापैकी मध्यमवर्गीय इकॉनॉमिकल कंडिशन आमची फार चांगली नव्हती. घरी आल्यानंतर मला ती भीती होती की आता आयुष्यात मी कधीच फेल नव्हतो झालो आणि आता फेल होऊन मी आलो आहे घरी, तर घरच्यांच्या रिॲक्शन काय असतील. मी घरी आलो आणि घरी आल्याबरोबर हातपाय धुवून आई म्हणली आता बस जेवायला. मी जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यावर परत ते सगळं आतलं ते दाबलेलं उफाळून आलं की आपण फेल झालो आहे, जरी पुढचे 3 पेपर चांगले गेले असले. आणि मला जेवण जाईना आणि परत रडू कोसळलं. वडील आले मागून आणि काय झालं म्हणलो दादा, मी दादा म्हणायचो त्याला, फेल होणार आहे. वडील मग काय झालं, फेल तर मी पण झालो होतो. ठीक आहे ना, म्हणजे तू अभ्यास केला होतास का. म्हणलं हो अभ्यास केला होता, पण त्या दिवशी असं असं. म्हणजे तू अभ्यास केला होतास ना, आगाऊपणा केला नव्हतास ना. म्हणलं नव्हता केला. ठीक आहे, पुढच्या वेळेस होशील ना बस. म्हणलं हो होईल. ठीक आहे, मग त्याचं काय, सोडून दे. आणि दॅट वॉज व्हेरी बिग थिंग फॉर मी. त्यामुळे ज्याला आपण ह्या अपेक्षा म्हणतो, खरं तर अपेक्षांच्या नावाखाली आपण नकळत डिमांड करत असतो. म्हणजे कधी ही डिमांड पालकांची असते, कधी आपली स्वतःची पण असते. म्हणजे मुळात ना की मला डॉक्टर व्हायचंय असं वाटणं आणि मला डॉक्टरच व्हायचं आहेच आणि नथिंग लेस दॅन दॅट असं आपण ज्यावेळेस म्हणतो, तर ह्या 2 गोष्टींमध्ये फरक पडतो. म्हणजे डॉक्टर होण्याची इच्छा, इंजिनियर होण्याची इच्छा, ही इच्छा चुकीची नाही. मग ती पालकांची असो किंवा विद्यार्थ्यांची स्वतःची असो. फक्त त्या इच्छेला आपण काय पद्धतीनं डील करतोय हा त्याच्यामधला मुद्दा खूप महत्वाचा आहे. मुळात ना आपण स्वतः हा प्रश्न विचारा. म्हणजे मी माझ्याकडे जेव्हा अनेकदा विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी येतात इंडिव्हिज्युअली, त्यावेळेस मी त्यांना विचारतो की हे तू कशासाठी करायचं आहे तुला, म्हणजे डॉक्टर कशासाठी व्हायचं आहे तुला. म्हणजे की डॉक्टर झाल्यानंतर मला एक प्रेस्टिज मिळेल, आणखी काय मिळेल, पैसा मिळेल, एक चांगली लाईफस्टाईल मिळेल, लोक माझं नाव घेतील, मला लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला मिळेल, लोकांना मला बरं करता येईल, अशा खूप सारी गोष्टी सांगतात मुलं. मग हे सगळं झाल्यानं काय, हे सगळं झाल्यानंतर म्हणजे छान वाटेल ना. जे छान वाटेल म्हणजे असं आतून ना समाधान वाटेल, आपण काहीतरी आयुष्यात चांगलं केलंय आणि आपण ते करू शकलोय, हे किती चांगली समाधानाची गोष्ट आहे. महत्वाचं काय, समाधान का समाधान कुठल्या मार्गाने मिळवलंय ते. त्यामुळं आपला आयुष्यातला जो गोल आहे, तर तो गोल हा आयुष्याला एक काहीतरी अर्थपूर्ण कुंदन चढवणं आणि त्याच्यामधून आपल्यासाठी आणि आपल्या भोवताली किमान जे आपल्यासाठी सिग्निफिकंट आहे, त्याला आपण फॅमिली म्हणतो, त्यांच्यासाठी आनंद निर्माण करणं हा मूळ त्याच्या मागचा उद्देश आहे. दॅट इज द गोल. आणि मग तो गोल मिळवण्यासाठी डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, वकील होणं, आर्किटेक्ट होणं, ॲक्टर होणं, डायरेक्टर, अनेक मार्ग आहेत वेगवेगळे, किंवा स्पोर्ट्समन होणं. तर त्यामुळे आपल्याला तो मूळ फरक लक्षात घ्यायला पाहिजे की माझं साध्य काय आणि माझं साधन काय. माझं साध्य हे आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करून दाखवणं आणि त्याच्यातून माझ्यासाठी आणि इतरांसाठी समाधान निर्माण करणं हे माझं साध्य आहे. आणि त्याच्यासाठीचं साधन डॉक्टर बनणं आहे. आपलं साध्य डॉक्टर बनणं झालं की गडबड होते, आपलं साध्य इंजिनियर बनणं झालं की गडबड होते. कारण की मग ते टेन्शन द्यायला लागतं, नाही झालं तर, नाही जमलं तर, असं झालं तर, तसं झालं तर, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून निर्माण व्हायला लागतात. त्यामुळं मला साध्य आणि साधन ह्याच्यातला फरक, डॉक्टर बनणं हे साधन आहे आणि मग त्याच्यासाठी जे जे करण्याचं गरज आहे, मला जर डॉक्टर बनावं असं वाटतंय तर त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड आहे ते मला द्यायला लागेलच. पण ह्याच्यासाठी माझ्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा आणि इतरांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा, ज्याला आपण गोल असं म्हणूया की मी हे बनावं, तर ते गोल नेमकं माझ्यासाठी डिफाईन, म्हणजे त्या समाधान हे साध्य आहे आणि त्या साधनाच्या मागं लागून मी असमाधानी आहे, असं काहीतरी गडबड आम्ही अनेकांच्या बाबतीमध्ये झालेली बघतो. त्यामुळं
तुमचं स्वतःची इच्छा असो किंवा तुमची पॅरेंट्सची इच्छा असो, त्याचं दडपण तुमच्यावर किती येणार हे शेवटी तुम्ही त्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहणार, तुमचा दृष्टिकोन त्याच्याकडे पाहण्याचा कसा आहे याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. 2 वाक्य मी बोलून दाखवतो. मला डॉक्टर व्हायचंच आहेच, कुठल्याही परिस्थितीत मी ते करूनच दाखवणारच, हे एक वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे की मी डॉक्टर व्हावं अशी माझी मनापासूनची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याच्यासाठी जे जे कष्ट पडतील, जे जे मेहनत करावी लागणार आहे ती घेण्याची माझी पूर्ण तयारी आहे. त्याच्यासाठी मी माझ्या पूर्ण क्षमता पणाला लागलो. किती जणांच्या मनामध्ये पहिलं वाक्य आहे? लाजू नका, मला माहिती आहे की 90% लोकांच्या मनामध्ये पहिलं वाक्य आहे. अजून एकदा वाक्य सांगा, अजून एकदा वाक्य सांगा. पहिलं वाक्य की मला डॉक्टर व्हायचंच आहेच, काहीही झालं तरी मी डॉक्टर होऊनच दाखवेनच. आणि दुसरं वाक्य आहे मी डॉक्टर व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याच्यासाठी जे जी मेहनत, जे जे कष्ट घ्यायचे ती मी माझी पूर्ण क्षमता पणाला लावून घेईन. बहुतांशी वेळेला माझ्या समोर बसलेला विद्यार्थी हा पहिलं वाक्य चूज करतो की हे माझ्या मनातलं वाक्य आहे. ह्या 2 वाक्यांमध्ये फरक काय आहे? पहिलं वाक्य जे आहे ते डिमांड आहे आणि दुसरं वाक्य जे आहे ते एक्सपेक्टेशन आहे. जेव्हा तुम्ही डिमांडच्या ट्रॅकवर असता आणि ते जर फुलफिल झालं, याच बाबतीत कुठल्याही बाबतीत मी करून दाखवणारच आणि आपण करून दाखवलं, मग आपण आहेच तेवढे भारी. आणि ते जर झालं नाही, काय लायकी नाही तुझी, काही होत नाही तुझ्याच्याने. जर मी दुसऱ्या ट्रॅकवर असेल, ज्याला आपण एक्सपेक्टेशनचा ट्रॅक असं म्हणतोय, तर त्याच्यामध्ये जर मी मिळवू शकलो, ते म्हणतो व्हेरी गुड, आपण जे ठरवलं होतं ना ते आपण करू शकलोय, आणखी अजून काय करता येईल ते पाहूयात. आणि जर नाही मिळालं तर अरे हे व्हायला हवं होतं, चुकलं, आपण कुठं कमी पडलोय, अजून काय करायला लागेल. काही जण इथं रिपीटर्स पण असतील, आपल्याकडे रिपीट करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. पहिल्या प्रयत्नात जमलं नाही तर माझ्याकडे जेव्हा असे रिपीटर्स येतात त्यावेळेस बऱ्याचदा, म्हणजे मॅक्झिमम वेळेला पहिल्या वेळेस ज्यावेळी मार्क पडलेले असतात त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेस जास्त मार्क मिळवणं हे खूप अवघड बनून बसतं. त्याचं मुख्य कारण तो परत हा चवाला ट्रॅक असतो. कारण की नाही मागच्या वेळेस झालं नाही, यावेळेस तर व्हायलाच पाहिजे, मग तो अजून प्रेशर म्हणजे जो आहे हा प्रेशर वाढवणार आहे. त्यामुळे मला जर स्वतःच्या, म्हणजे ज्याला आपण अपेक्षा म्हणतोय, एक्सपेक्टेशन म्हणतोय, ती अपेक्षा असेल तर त्यात नसायला पाहिजे. तुम्ही मला बऱ्याचदा माझ्या अशा स्टेटमेंटवर अनेक जण ऑब्जेक्शन केलं, अरे आम्हाला तर सांगितलंय तू, आपल्याला मनात वाटलं पाहिजे, मग हे करूनच दाखवणार, करूनच दाखवणार, करूनच दाखवणार. आणि हे तर सांगायला लागले की चौकाट चौकाट चौकाट, मग मिळमिळीतपणा येईल ना. मग मिळमिळीतपणाने कसा कॉन्फिडन्स आणि अभ्यास करायचा. तर अशा वेळेला मी विद्यार्थ्यांना सांगतो की च ने आणखी एक प्रकारचा च आहे. हा जो च आहे हा अट्टाहासाचा च आहे. आणखी एक दुसरा च आहे. म्हणजे आपण एक वाक्य, खूप फेमस वाक्य आहे, ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. कुणाचा आहे? सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे पहिली. मग त्यांचा च आणि माझा च वेगळा काय? तर त्यांच्या च च्या पुढं, त्या वाक्याच्या पुढं कंसात एक दुसरं वाक्य होतं जे आपल्याला कधीच कुणी शिकवलं नाही. ते होतं सततच्या प्रयत्नांनी. म्हणजे त्यांनी हे उद्घोषणा केली, पण त्याच्यानंतरचा त्यांचा सगळा फोकस हा हे मिळवण्यासाठी मी काय काय करू शकतो याच्यावर बेस्ड होता. लोकमान्य टिळक 1920 मध्ये गेले. त्याच्यानंतर मग गांधीजींकडे स्वातंत्र्य लढ्याची धुरा आली. आपण 1947 मध्ये स्वतंत्र झालो. पण तरी सुद्धा, म्हणजे लोकमान्य टिळक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकले नाही, तरी सुद्धा आजही आपण स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी कोण असं म्हटल्यानंतर लोकमान्य टिळकांचं नाव घेतो. तर तो च निर्धाराचा आहे. तो च निर्धाराचा जो मला माझ्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी प्रवृत्त करतो,
तो टेन्शन देऊन परावृत्त करत नाही. त्याच्यामुळे तो निर्धाराचाच मला हे करून दाखवायचं आहे आणि त्याच्यासाठी जे जे लागणार आहे त्याच्यावर माझा फोकस असणार आहे. हा थोडासा बदल अपेक्षा आणि अट्टहासामध्ये आपल्याला करता आला पाहिजे असं.